स्टार्ट. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, आपण नियोजनाचा स्वीकार केला आहे. तो स्वीकार केल्यानंतर त्यामधून जमा होणारा पैसा कोणत्या क्षेत्रामध्ये खर्च करावयाचा, तो कशाकरिता खर्च करावयाचा हा भाग महत्त्वाचा आहे. जो गरीब माणूस आहे, जो दरिद्री आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावयाचे आहे. सुशिक्षित बेकारांचा सुद्धा आपल्याला विचार करावयाचा आहे. अस्पृश्य वर्ग, पददलित वर्ग यांचा तर प्रामुख्याने विचार करावयाचा आहे. गरिबाला आर्थिक मदत करणे किंवा त्यांची ताकद वाढविणे या तात्पुरत्या उपाययोजना असतात, कारण त्याला आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी गरीब माणूस गरीबच राहतो. त्यासाठी त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सोडवणे ही अग्रक्रमाची बाब आहे. त्याकरिता देशाची उद्योग क्षमता वाढवणे व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही मूलभूत गोष्ट आहे. ती गोष्ट आपण करीत आहोत की नाही हे आपण या अंदाजपत्रकातील आकड्यांवरून शोधण्याचा प्रयत्न केला तर आपणास निश्चितपणे असे दिसून येईल की त्यासाठी आपण अत्यंत प्रभावी मार्गाचा अवलंब केलेला आहे. तसेच छोटे छोटे उद्योगधंदे उभे राहावेत या दृष्टीने कशी मदत देता येईल, कर्ज कसे देता येईल याकरिता वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्या राज्य सरकारच्या पातळीवर करण्यात आल्या आहेत. विशेषतः देशामध्ये जी सुप्त शक्ती आहे, ती जागृत करून तिचा विकास केला तर त्यातून रोजगारीचा प्रश्न सुलभतेने सुटण्यास मदत होणार आहे. आज देशात असंख्य माणसे बेकार आहेत. त्यांना आपल्याला काम द्यावयाचे असेल तर त्यासाठी देशाची उद्योग क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय आहे. उद्योग क्षमता जसजशी वाढत जाईल तसतशी बेकारीच्या प्रश्नाची गाठ आपोआप सुटत जाईल अशी सरकारची विचारधारा आहे. त्यानंतर दुसऱ्या एका माननीय सदस्यांनी विचारले की उत्पादन वाढीच्या ज्या योजना जिल्हा परिषदांकडे आपण देतो त्या योजनासाठी दिला जाणारा पैसा त्या योजनावरच खर्च होतो की नाही हे पाहण्यासाठी शासनाजवळ कोणती यंत्रणा आहे. मला त्यांना सांगावयाचे आहे की विकास कार्यासाठी प्रत्येक खात्याला किती पैसा दिला, खात्याने किती पैसा खर्च केला, योग्य कामासाठी तो खर्च झाला की नाही, त्यातून निष्पन्न काय झाले या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी मंत्रालयामध्ये एक उपसमिती निर्माण करण्यात आली असून मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे. दुसरे म्हणजे महाराष्ट्र राज्य हे शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे आणि त्याचा हा लौकिक नवीन आकृतिबंध लागू केल्यानंतरही तसाच राहील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. नवीन शैक्षणिक आकृतिबंध लागू झाल्यावर राज्यातील शिक्षण संस्था किंवा विद्यापीठे ही केवळ पदवीधर तयार करणारे कारखाने न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्था बनतील अशी अपेक्षा आहे. याची पाहणी करणे आज अगत्याचे झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत या राज्यातील बेकार पदवीधरांना संस्थेत हा नवीन व्यवसायाभिमुख शिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू केल्यानंतरही भरमसाठ वाढ झाली असेल तर आपला उद्देश म्हणावा तसा सफल झालेला नाही असेच म्हणावे लागेल. स्टॉप.